बरीच महिने झाली एखादा गिरिदुर्ग किल्ल्याची भ्रमंती केली नव्हती. ज्येष्ठ मासाच्या प्रारंभी केंजळगड करण्याचा योग आला होता. त्यानंतर आषाढमध्ये बदामी, पटडक्कल, ऐहोळीची भ्रमंती केली. पुढे श्रावण मासामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणजे नळदुर्ग व नंतर शेवटी भाद्रपद मासाच्या मध्यंतरी रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधबा केला. म्हणून बऱ्याच दिवसांपासून एखादा गिरिदुर्ग किल्ल्याची भ्रमंती करावी असा विचार मनात येत होता व निवडला सातारा जिल्हा. ह्यापूर्वी आपण सातारा जिल्ह्यातील कमळगडची भ्रमंती केली होती, ज्यामध्ये आपली बरीच दमछाक झाली होती. कारण कमळगडसाठीचा मार्ग पूर्णपणे जंगली झाडे, गवत व प्राण्यांनी वेढलेला आहे व तशी पूर्व कल्पनाही आपल्याला मिळाली होती. हो एकटाच. काय म्हण हां, जरा जंगल भाग आहे ना त्यासाठी. हां बघू आता. हां चालेल चला. पण सुदैवाने काही सवंगडी आपल्याला मार्गात लाभले व हा ट्रेक पूर्ण झाला. आजही आपण सातारा जिल्ह्यात येणाऱ्या घनदाट जंगलांनी व उंच डोंगरांनी वेढलेल्या गिरिदुर्ग किल्ल्यात जाण्याचं ठरवलं, जो महाबळेश्वरपासून अवघ्या 21 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तो म्हणजे प्रतापगड. महाबळेश्वरपासून किल्ल्याकडे जाणारा घाटमार्ग म्हणजे आंबेनळी घाट. एका बाजूस उंच डोंगर, त्यावरून कोसळणारे असंख्य लहान मोठे धबधबे व दुसऱ्या बाजूस अगणित अशी खोल दरी. त्यामुळे घाट उतरताना व चढताना सतर्कता बाळगावी व जंगली प्राण्यांचा वावर असल्याने रात्रीची भ्रमंती या घाटातून टाळलेलीच बरी. 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूर सल्तनतचा सेनापती अफजल खान यांच्यात झालेल्या प्रतापगडच्या लढाईमुळे या किल्ल्याला ऐतिहासिक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.